एक छोटीशी कहाणी. ही कहाणी आहे एका छोट्याशा गावातील मुलाची, ज्याचे वय फक्त 20 वर्ष होतं. तो एका सावकाराकडे कामाला होता. त्याचे आई वडील या जगात नव्हते. आयुष्य खूप दुःखात चाललं होतं. तो रोज कामाला जायचा, काम करायचा, घरी यायचा, जेवण बनवायचा, जेवायचा आणि झोपून जायचा. एके दिवशी त्याने एका म्हाताऱ्याला पाहिलं, जो आपल्या डोक्यावर आणि हातात खूप मोठमोठ्या पिशव्या घेऊन चालला होता. तो या गावातून दुसऱ्या गावात निघाला होता. तो खूपच म्हातारा होता आणि बऱ्याच वेळापासून तो हळूहळू पुढे पुढे चालला होता. चालून चालून थकल्यावर तो एका झाडाखाली बसला. तेव्हा त्याची नजर एका नवयुवकावर पडली, जो त्याच रस्त्याने निघाला होता. तो मुलगा त्या म्हाताऱ्या आजोबांच्या शेजारून जातो. तेव्हा ते आजोबा त्याला आवाज देऊन म्हणतात, बाळा, तू माझी थोडीशी मदत करतोस का? ही गाठोडी खूप जड आहेत आणि मी असा हा म्हातारा, मी जास्त वेळ हे ओझं नाही वाहू शकत आणि मी खूप थकलो आहे रे. यातली एक थैली तू घे आणि मला दुसऱ्या गावी पोहोचव. या बदल्यात मी तुला 3 सुवर्ण मुद्रा देईन. तो मुलगा त्या बाबांचे बोलणे ऐकून म्हणतो, काही हरकत नाही बाबा, मी तुमची मदत करायला तयार आहे. सांगा, तुम्हाला कुठे जायचं आहे? असं म्हणून त्या मुलाने त्या बाबांचे एक गाठोडं उचललं आणि म्हणाला, सांगा बाबा, तुम्हाला कुठे जायचंय? तेवढ्यात त्या मुलाच्या लक्षात आलं की हे गाठोडं थोडंसं जड आहे. तो मुलगा त्या बाबांच्या पुढे चालू लागला. दोघेही हळूहळू पुढे जाऊ लागले. पुढे गेल्यावर बघता बघता ते गाव संपून जातं आणि समोर एक नदी लागते. नदी समोरचा रस्ता अगदी सुनसान असा असतो. ते दोघेही आपल्या धुंदीत मस्तपैकी चालत निघाले होते. माणसांची ये-जा पूर्णपणे कमी झाल्यावर तो मुलगा त्या बाबांना म्हणाला, बाबा, या गाठोड्यांमध्ये असं काय ठेवलं आहे, त्यामुळे हे एवढे जड आहेत? त्यावर तो म्हातारा माणूस म्हणाला, काही नाही रे बाळा, त्यात तांब्याचे शिक्के आहेत, त्यामुळे ते थोडंसं जड आहे. ते ऐकून मुलगा मनातल्या मनात विचार करू लागला, मला वाटतं हे बाबा नक्कीच एक व्यापारी असतील. तेव्हाच तर एवढे तांब्याचे शिक्के घेऊन निघाले आहेत. आणि तेव्हाच त्याच्या मनात अजून एक विचार आला की मला काय करायचंय, मला तर फक्त हे गाठोडं दुसऱ्या गावात नेऊन पोहोचवायचं आहे, बस, मग झालं. जसा त्याच्या मनात हा विचार आला, त्याने तांब्याच्या शिक्क्यांचा विचार आपल्या मनातून काढून टाकला आणि पुढे जाऊ लागला. चालता चालता अजून काही वेळ निघून गेला आणि ते दोघे एका नदी किनारी जाऊन पोहोचले. तो मुलगा तब्येतीने चांगला हट्टाकट्टा असल्यामुळे तो कसलाही विचार न करता नदीमध्ये उतरतो. पण ते बाबा अजूनही किनाऱ्यावरच उभे होते. त्यावर तो मुलगा त्या बाबांना म्हणतो, काय झालं बाबा, यापुढे मी तुम्हाला हात देतो. ते बाबा म्हणतात, मला माहीत आहे बाळा, आपल्याला ही नदी पार करावीच लागेल. पण जसं की तुला माहीत आहे, मी म्हातारा आहे आणि 2-2 गाठोडे घेऊन मी नाही चालू शकत. मी ही नदी पार नाही करू शकत. माझा पाय जर घसरला तर काय होईल? काय तू माझे अजून एक गाठोडे घेशील? या बदल्यात मी तुला 3 सुवर्ण मुद्रा देईन. त्यावर तो मुलगा हसतो. तो मुलगा म्हणतो, बाबा, तुम्ही जरी मला सुवर्ण मुद्रा नाही दिल्यात तरीही मी तुमचे दुसरे गाठोडे घेईन आणि तुम्हाला दुसऱ्या गावी पोहोचवेन. त्यावर ते बाबा म्हणाले, बाळा, तू तर एक भला माणूस आहेस रे. एवढे बोलून त्याने दुसरे गाठोडे पण त्या मुलाकडे दिले. दुसरे गाठोडे जेव्हा त्या मुलाने उचलले तेव्हा ते गाठोडे पण त्याला खूप जड लागले. पण तो मुलगा त्या बाबांना तेव्हा काहीच बोलला नाही. कशीबशी दोघांनी नदी पार केली. नदी पार केल्यानंतर बोलता बोलता तो मुलगा त्या बाबांना म्हणतो, बाबा, या दुसऱ्या गाठोड्यामध्ये नेमकं काय ठेवलं आहे हो? हे पण खूप जड आहे. त्यावर ते बाबा उत्तर देतात, बाळा, यात चांदीचे शिक्के आहेत, त्यामुळे या गाठोड्यामध्ये वजन आहे. त्या म्हाताऱ्या माणसाचे बोलणे ऐकून त्या मुलाचा मेंदू काम करू लागला होता. त्याला वाटत होतं या गाठोड्यात तांब्याचे शिक्के आणि दुसऱ्यात चांदीचे शिक्के, म्हणजे नक्कीच हे बाबा आपल्या गावाकडची जमीन घरदार विकून त्यांनी हे शिक्के एकत्र केले असतील. म्हणूनच तर हे एवढे धन सोबत घेऊन जात असतील. पण तो मुलगा त्या बाबांना काहीच बोलला नाही आणि ते दोघे चुपचाप पुढच्या रस्त्याला लागले. काही वेळ पुढे चालल्यानंतर अजून एक सुनसान रस्ता लागतो. तो सुनसान रस्ता पाहून त्या मुलाच्या मनात निरनिराळे विचार घुमू लागले. तो विचार करू लागला, अरे हा तर सुनसान रस्ता आहे. जर मी हे शिक्के घेऊन इथून पळालो तर हे बाबा मला कुठपर्यंत पळवतील? मला नाही वाटत ते मला कधी पकडू शकतील. आणि इथे तर कोणीच नाही जो त्यांची मदत करू शकेल. आणि तसंही हे खूप सारे शिक्के आहेत. मी यातून एक चांगलं दुकान खोलू शकतो, स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो.
तसंही हा म्हातारा एवढ्या सगळ्या पैशांचं काय करणार, त्यापेक्षा मीच हे पैसे ठेवून घेतो. तो मुलगा हा सर्व विचार करतच होता. तेव्हाच अचानक त्याला स्वतःवरच आश्चर्य झालं. अरे, मी हा काय विचार करतोय? हे बाबा माहीत नाही कुठून आलेत आणि काय काय करून त्यांनी हे पैसे एकत्र केले असतील. मी त्यांचा असा फायदा घेणं बरोबर नाही. नाही नाही, मी असं नाही करू शकत. थोडा वेळ तर त्याने आपल्या मनातील विचारांवर नियंत्रण केलं, पण थोड्या वेळानंतर बघता बघता त्याच्या मनातील विचार त्याच्यावर हावी होऊ लागले. तो मुलगा ते गाठोडे घेऊन त्या बाबांच्या मागे मागे चालला होता. थोडा वेळ पुढे गेल्यावर एक मोठा डोंगर लागला. आता डोंगर चढावा लागणार होता. ते बाबा मुलाला म्हणाले, बाळा, हा डोंगर मी नाही चढू शकत. मी असा म्हातारा आहे. मी कसा चढणार हा डोंगर? आणि माझे गुडघे तर खूप दुखतात. तू माझं अजून एक काम कर. हे माझं तिसरं गाठोडं पण तूच घे. मग मी तुला अजून 3 सुवर्ण मुद्रा देईन. पण लक्षात ठेव, हे कुठे पाडू नकोस हं, नाहीतर हे गाठोडे खुले होतील. त्यावर तो मुलगा म्हणतो, का बाबा, असं काय आहे याच्यात? त्यावर ते बाबा म्हणतात, बाळा, याच्यात सुवर्ण मुद्रा आहेत. हे ऐकून तो मुलगा मनातल्या मनात खूप आनंदी झाला. त्याने गुपचूप ते गाठोडं त्या बाबांकडून घेतलं आणि बघता बघता ते दोघे पुढे जाऊ लागले. आता ते बाबा कोणतेही वजन न घेता आरामात डोंगर चढू लागले आणि तो तरुण मुलगा वजन घेऊन चालत असल्याने हळूहळू चालू लागला. पण जेव्हापासून त्याने सोन्याबद्दल ऐकलं होतं तेव्हापासून त्याच्या मनात विचार येत होता की मला जर हे धन मिळालं तर माझे आयुष्य आरामात जाईल. तसंही हे बाबा तर म्हातारे झाले आहेत. त्यांना एवढ्या पैशाची काय गरज आहे? त्यांचं आयुष्य तर असं पण संपत आलं आहे. मी एक काम करतो, सारे शिक्के घेऊन इथून पळून जातो. मुलाच्या मनात आता असंख्य विचार येत होते. त्याचं मन त्याच्यावर पूर्णपणे हावी होऊ लागलं होतं. मुलाचे मन स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याला काहीही सांगत होतं. आणि तेव्हाच त्या मुलाच्या मनात अजून एक विचार निर्माण झाला. यावेळी त्याच्या मनात विचार आला, मला वाटतं हे फकीर कोणीतरी चोरच असणार. नाहीतर त्यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली? जर हे एखादे व्यापारी असते तर हे असे पायी जात नसते. नक्कीच हे चोर असतील. आणि जर त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत तर ते प्रवासासाठी कोणतं ना कोणतं तरी साधन वापरू शकतात ना. नक्कीच हे चोर असतील. चोराकडून चोरी करण्यात काय वाईट आहे? असाच विचार करत करत तो मुलगा त्या बाबांच्या बऱ्याच पुढं निघून गेला. तो मुलगा विचार करू लागला, जसं मी ह्या डोंगराच्या पायथ्याला जाईन, मी ही 3ही गाठोडे घेऊन पळून जाईन आणि माझी गरिबी दूर करेन. मला जे जे हवं ते सर्व मिळेल. माझ्याजवळ खूप सारा पैसा असेल. बघता बघता ते दोघेही डोंगर ओलांडून पुढे आले. आता सरळ रस्ता होता. पण तेव्हाच तो मुलगा त्या बाबांची नजर चोरून ते 3ही गाठोडे घेऊन पळू लागला. आता त्याला आपले शरीर खूप हलके वाटू लागले होते. त्याला आता 3ही गाठोड्यांचं कसलंच वजन वाटत नव्हतं. तो धावत पळत खूप लांब गेला आणि सर्वांची नजर वाचवत लपत छपत कसा तरी तो आपल्या घरी पोहोचला. त्याच्या आनंदाला काहीच पारावार नव्हता. गेल्या गेल्या त्याने पटकन एक गाठोडं खोललं. पहिल्या गाठोड्यामध्ये त्याला लोहापासून बनलेले गंज लागलेले शिक्के मिळाले. हे पाहून त्याला विश्वासच बसला नाही. मग लगेचच त्याने दुसरं गाठोडं खोललं. त्यातही त्याला लोहाचे गंज लागलेले शिक्के मिळाले. हे सर्व पाहून तो मुलगा हैराण झाला. हे सगळं काय आहे? ते बाबा तर मला भलतंच काही बोलत होते. आता त्याने सोन्याच्या शिक्क्यांचे गाठोडे खोलले. त्यातही गंज लागलेले लोहाचे शिक्के होते. हे पाहून त्या मुलाला खूप राग आला. त्याने विचार केला, ते बाबा माझ्याशी खोटं का बोलले असतील? त्यांनी का खोटं सांगितलं असेल? तो हा सगळा विचार करतच होता की त्याची नजर एका पत्रावर पडली आणि ते पत्र उचलले. त्या पत्रावर लिहिले होते, हे संपूर्ण नाटक एक इमानदार व्यक्तीचा शोध घेण्यासाठी रचलेले आहे आणि मी या राज्याचा राजा आहे. माझं कोणीही संतान नाही. या राज्याला प्रामाणिक वारसदार मिळावा म्हणून मी हे सर्व षडयंत्र रचले आहे. कारण मी माझ्या राज्यातील कोणीही असा व्यक्ती शोधू शकेन जो प्रामाणिक असेल, जो माझ्यानंतर या राज्याचा राजा बनेल आणि हा राज्यकारभार सांभाळू शकेल. आणि राज्याचा राज्यभार तोच सांभाळू शकतो जो पूर्णपणे इमानदार असेल, ज्याच्या मनात कोणत्याही प्रकारची लालसा नसेल, लोभ नसेल. एवढे वाचून तो मुलगा जोरजोरात रडू लागला, ओरडू लागला. तो डोके पकडून खालीच बसला. त्याला हे माहीत होतं की जर त्याने आपल्या मनातील विचारांवर नियंत्रण मिळवलं असतं तर त्याचे आयुष्य आज सुधारलं असतं. पण तो आपल्या मनातील विचारांवर नियंत्रण नाही ठेवू शकला. मित्रांनो, महात्मा बुद्ध म्हणतात, मनच सर्व काही आहे. तुम्ही जसा विचार करता तसेच बनता.
म्हणूनच तुमचा सर्वात मोठा दुश्मनही तुम्हाला एवढं नुकसान पोहोचवू नाही शकत जेवढे तुमच्या मनातील अनियंत्रित विचार पोहोचवतात. महात्मा बुद्ध म्हणतात, आपल्या आत लक्ष देऊन पहा. तुमच्या मनाला विचारा. तुमच्या मनात जे विचार चालू आहेत तेच विचार शब्द बनतात आणि प्रकट होतात, आणि हे शब्द कर्मरूपात प्रकटतात, आणि हळूहळू वेळेबरोबर कर्म चरित्रात बदलते, आणि हेच चरित्र आपलं भाग्य निर्माण करते. म्हणून आपल्याला नेहमी आपल्या विचारांवर लक्ष ठेवायला पाहिजे. आपण जागरूक राहणं गरजेचं आहे. आपण हे जाणून घेतलं पाहिजे की आपल्या मनात नक्की कसले विचार येत आहेत. महात्मा बुद्ध म्हणतात, कमजोरी नेहमी छोट्या छोट्या विचारांमधून निर्माण होते. ती एखाद्या विषारी औषधासारखी काम करते. महात्मा बुद्ध म्हणतात, कमजोरी नेहमी छोट्या छोट्या विचारांमधूनच निर्माण होते. ती एखाद्या बीजासारखी असते. जर ह्या छोट्याशा बीजावर लक्ष नाही दिलं तर हे छोटंसं बीज खूप मोठ्या वृक्षात बदलतं आणि आपल्या बुद्धीच्या विचार करण्याच्या क्षमतेला पूर्णपणे नष्ट करून टाकतं. जसं की आपण या कहाणीत पाहिलंच आहे, कशा प्रकारे त्या मुलाचं मन त्याच्यावर हावी झालं. त्याची विचार करायची क्षमता पूर्णपणे नष्ट झाली होती, ज्यामुळे तो हे समजू शकला नाही की त्याने काय करायला पाहिजे, आणि त्याच्या लोभाने त्याच्यात एवढी ऊर्जा भरली की तो एवढे जड 3 गाठोडे घेऊन जोरात पळाला. म्हणून जेव्हा तुमच्या मनात पहिल्यांदा कोणताही चुकीचा विचार येईल तेव्हाच त्याला मुळापासून उपटून टाका, नाहीतर त्याचं मोठमोठ्या भव्य झाडात रूपांतर होईल आणि तो विचार तुम्हाला कोणत्या ना कोणत्या वाईट रस्त्यावर भटकवेल. तुमची इच्छा असतानाही तुम्ही त्याला थांबवू शकणार नाही. तर तुमच्या मनात विचार आला असेल, मी माझ्या मनातील विचारांवर नियंत्रण कसं करू? आपलं मन तर चंचल असतं. ते एवढं शक्तिशाली आहे की ते आपल्यावर हावी होतंच. इच्छा असून आपण त्याच्यावर नियंत्रण नाही करू शकत. याच्या उत्तरात महात्मा बुद्धांनी 2 वाक्य सांगितले आहेत. योग्य विचार विकसित करा. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला बोलायचं असतं वेगळंच आणि तुम्ही बोलता वेगळंच, कारण तुमच्या मनात जे काही बसलेलं असतं तेच तुमच्या तोंडातून बाहेर पडतं. पण जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होते तेव्हा त्याच्यानंतर आपलं डोकं चांगल्या प्रकारे काम करू लागतं. आपली विचार करायची क्षमता पुन्हा एकदा जागरूक होते आणि आपल्याला समजतं की आपली चूक झाली आहे, आणि मग आपलं मन दुःखी होऊन जातं. आपलं मन निराशेने भरून जातं आणि आपल्याला वाटतं आपण योग्य मार्गावर जावं. म्हणून जेव्हाही तुम्ही एखादं कार्य करण्यासाठी जात असाल तेव्हा सर्वात अगोदर स्वतःला विचारा की जे काही मी करायला चाललोय त्यामागे माझा मनसोबा काय आहे. स्वतःला प्रश्न विचारा. स्वतःला जागरूक करा. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांप्रती सजग होता, विचारांप्रती जागरूक होता, तेव्हाच तुमच्या आत सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होईल. तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन नकारात्मक मनसुबे पण नाहीसे होतील. पण लक्षात ठेवा, तुम्हाला हे दररोज करायचं आहे, आणि तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की तुम्हाला फक्त चांगला विचार करायचा आहे. तुमचे इरादे नेहमी चांगले असायला पाहिजेत. तेव्हाच तुम्ही दुःख आणि त्रासापासून वाचू शकता. अन्यथा तुम्ही अशाच प्रकारे दुःख आणि त्रासाने ग्रासलेले राहाल. म्हणून महात्मा बुद्ध म्हणतात, जो मनातील विचारांना पाहतो तो सर्वात मोठा तपस्वी आहे. मित्रांनो, आशा आहे या कहाणीमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.